विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयातील शेकडेवारी हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545368 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकात आपण शेकडेवारी हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण शेकडेवारी म्हणजे काय हे पहा. एखाद्या संख्येचे शंभरशी असणारे प्रमाण म्हणजे शेकडेवारी होय. एखाद्या संख्येचे 100शी असणारे प्रमाण म्हणजे शेकडेवारी होय. शेकडेवारीला टक्केवारी किंवा शतमान असेही म्हणतात. शेकडेवारीला टक्केवारी किंवा शतमान असेही म्हणतात. शतमान म्हणजे किंवा शेकडेवारी म्हणजे 100च्या मानाने 25% असं जर असेल तर 100च्या मानाने किती, तर 25%. तर मग 100पैकी 25. आता पहा, आपण 74/100. आता हेच आपल्याला 100च्या मानाने पाहिजे. म्हणजे 100च्या मानाने किती, 100पैकी किती. 100पैकी आपण घेऊ किंवा 100च्या मानाने किती झाले हे 74. किंवा ह्यालाच आपण असं म्हणतो 100पैकी 74. एक परीक्षा 100 मार्काची आहे, त्यामध्ये आपल्याला 74 मार्क मिळाले, तर 100पैकी 74. बरोबर आहे. आपल्याला एखादी गोष्ट, आता आपण पहा, 21/300 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. म्हणजे आता काय करायचं, शेकड्यात रूपांतर करायचं म्हणजे 21/300 आपल्याला शेकड्यात रूपांतर करायचं आहे. तर काय करायचं, हे 21/300 ह्याला 100त रूपांतर करायचे, तर गुणिले 100 करायचं. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 3 1 3, 3 7 21, 7. हे काय झाले, 100त रूपांतर केलं म्हणजे 7%. म्हणजे 300पैकी 21 मार्क आहेत, तर 100पैकी किती, असा ह्याचा अर्थ होतो. आलं का लक्षात? ह्याला आपल्याला शेकड्यामध्ये रूपांतर करायचं.
दुसरं पाहू आपण. समजा आपल्याला 48/400 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. हे आपण बेसिक शिकतोय. असे प्रश्न आपल्याला परीक्षेत येत नाहीत 7वीला. तर काय करायचं, शेकड्यात म्हणजे 400 पैकी 48 आहेत. पहा 400 आपण असंही करू शकतो, 400 पैकी 48. तर शेकड्यात करा म्हणजे 100 पैकी किती, 100 गुणिले 48 भागिले 400. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 4 1 4, 4 1 4, 4 2 8. काय आलं हे 12% आलं. काय आलं हे 12% एवढं उत्तर आलेलं आहे. आलं का लक्षात. आता पहा, आपल्याला असेही प्रश्न येतात. कसे, शेकडा 15 चे अपूर्णांकात रूपांतर करा. आता वरच्या प्रश्नाचा हा उलट प्रश्न आहे. का आहे प्रश्न, शेकडा 15 चे अपूर्णांकात रूपांतर करा. हे शेकडा 15 आहे, त्याचं आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. तर काय करायचं, किती दिले, शेकडा 15 म्हणजे हे 15, किती शेकडा म्हणजे 100 पैकी 15. ह्याचा अपूर्णांकात रूपांतर म्हणजे 15/100. आता 5 भाग घाला, 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 0. काय आलं 3/20. शेकडा 15 चे अपूर्णांकात रूपांतर काय येतं, 3/20 येतं. आलं का लक्षात. किंवा आपल्याला असंही विचारलं जातं, 45% बरोबर किती. आता 45% बरोबर किती म्हणजे 45. हे टक्केचं जे चिन्ह आहे तर हे निघून गेलं, छेदामध्ये 100 आलं. 5 9 45, 5 दुनी 10, 0. 9/20. 9/20 काय आलं 9/20. आता ह्या 9/20ला आणखी कशानं भाग जाते का, बघा जात नाही. किंवा ह्याला असंही करा, ह्या 9/20ला आपण काय करू, 2 0 2 चोक 8, 1 उरला, भाग जात नाही, दशांश दिला, 2 पंचे 10, दशांश दिल्यावर 10 झाले, 2 पंचे 10. हे 0 कटला, दशांश इथं आला, 0.45. किंवा ह्याला डायरेक्ट तुम्ही इथं 45/100 आहे, हे 2 शून्य कटले, दशांश इथं आला, हे 0.45. असंही तुम्ही त्याला लिहू शकता. पर्याय जे असेल त्याप्रमाणे, अपूर्णांकात असेल अपूर्णांकात, दशांश अपूर्णांकात असेल तर दशांश अपूर्णांकात. पुढे जाऊ. 10 ही संख्या पन्नासच्या शेकडा किती आहे, 50च्या शेकडा किती आहे. आता पहा, आपल्याला 10 ही संख्या 50च्या शेकडा किती आहे, म्हणजे 50 पैकी 10 आहे हे, म्हणजे 10/50 बरोबर. आपल्याला शेकडा किती म्हणजे शेकडा x छेदामध्ये 100. शेकडा किती विचारले म्हणजे शेकडा x/100. आता काय करा, हे एक्सला इकडे ठेवा, इथंच ठेवा एक्सला. हे 10/50, हे 100 इकडे येऊन काय झालं दादा, गुणिले झालं, बरोबर x. 50 1 50, 50 दुनी 100, 10 दुनी 20. म्हणजे 50 पैकी 10 होती तर 100 पैकी किती. आलं का लक्षात.
50पैकी किती होती 10, 100पैकी किती म्हणजेच 20% हे उत्तर येते. म्हणजे किती येते 20% हे उत्तर येते. तर पहा आपण तर या ठिकाणी दुसरं उदाहरण घेऊ. नीरज दरमहा 50,000 रुपये पगारातील 10,000 रुपये. पहा नीरज दरमहा 50,000 रुपये पगारातील 10,000 रुपये बचत करतो. तर त्याची शेकडा बचत किती? तर त्याची शेकडा बचत किती? तर पहा तो काय करतो 50,000 रुपये त्याला पगार आहे, त्याच्यातली 10,000 बचत करतो. म्हणजे 50,000 रुपये पैकी 10,000 रुपये तो काय करतो बचत करतो. तर शेकडा बचत किती म्हणजे 100पैकी किती? 100पैकी किती? 100 गुणिले 10,000 भागिले 50,000 भागिले 50,000. तर पहा हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले, 10,000चे 4 शून्य कटले, 50,000चे 4 शून्य कटले, 5 एक 5, 5 दुनी 10, शून्य. 20% बचत करते. त्याने किती बचत करते 20% बचत होते. किती बचत होते 20% एवढी बचत होते. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न आहे 1,730 चे 7.5% बरोबर किती? आपल्याला एक लक्षात घ्या, इथं चे शब्द आलाय. चा, ची, चे, च्या असे शब्द आले शेकडेवरती, त्याचा अर्थ काय करायचा? किंवा गुणाकारामध्ये असे शब्द आले त्याचा अर्थ काय होतो गुणिले. मग आता हे 1,730 चे म्हणजे गुणिले 7.5%चं चिन्ह निघून गेलं, छेदामध्ये काय आलं हे टक्केचं इथलं चिन्ह काढून टाकायचं आणि छेदामध्ये 100 आलं. मग आता काय करू, हे शून्य कट करू, हे शून्य कट करू. आता काय करू, हा शून्य कट करू आणि हा दशांश इथं घेऊन येऊ. म्हणजे काय होईल 173 गुणिले दशांश चिन्ह 7.5 बरोबर. आता हे 173 गुणिले 75 गुणाकार करा. 5 त्रिक 15ला 5 हातच्याला 1, 5 7 35 आणि 1 36ला 6. 5 त्रिक 15ला 5 हातच्याला 1, 5 7 35 आणि 1 36ला 6 हातचे 3, 5 1 5 आणि 3 8 अधिक 7 त्रिक 21ला 1 हातचे 2, 7 7 49 49 आणि 2 51ला 1 हातचे 5, 7 1 7 आणि 5 12. हे 5 7 9 2 1 काय आलं हे 12,975. 2 अंक सोडून दशांश म्हणजे 29 दशांश चिन्ह 7.5. किंवा ह्याला आपण असंही म्हणू शकतो, किंवा 1,000 हे 12,975 गुणिले हे दशांश काढून टाकायचं म्हणजे छेदात 2 शून्य आले, छेदात 2 शून्य आले म्हणजे 10चा ऋण दुसरा घात, ऋण दुसरा घात. आलं का लक्षात? अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता पहा आपल्याला असाही प्रश्न विचारला जातो
25% 25% बरोबर किती? किती? 25% म्हणजे हे 25 टक्केचं चिन्ह निघून गेलं, छेदात 100 आलं. चे म्हणजे गुणिले, परत हे 25% चिन्ह निघून गेलं, छेदात काय आलं? 100 आलं. मग अंश गुणाकार आहे अपूर्णांकाचा, अंशाचा गुणाकार करा 625. छेदामध्ये 100 गुणिले 100 म्हणजे 10,000. छेदामध्ये 10,000. एकतर काय करा, हे 4 शून्य कटले, 1 2 3 4 अंक सोडून दशांश म्हणजे 0 चिन्ह 0625 हे उत्तर येईल. किंवा हे 625 छेदामध्ये 10,000, हे 25चा वर्ग आहे, 25 जर भाग घातला तर 25 येते. इथं 25 चोक 100 400 येते. परत 25 भाग घाला, 25 एक 25, 25 एक 25. 40मधून 25 गेले, किती राहिले? 40 15 राहिले, 150 झाले, 25 7 150, 1/16. या दोन्हीपैकी तुम्हाला एक उत्तर पर्यायात असेल. किंवा ह्याचं उत्तर असंही असू शकतं की 625 गुणिले 10⁻⁴ असंही तुम्हाला पर्यायामध्ये उत्तर त्या ठिकाणी असू शकतं. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे? 4,800चे 3/16% बरोबर किती? आता पहा, 4,800 हे चे म्हणजे इथं काय गुणिले हे 3/16, ह्याच्या छेदामध्ये 100 म्हणजे गुणिले 100. आता काय करा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 16 एक 16, 16 त्रिक 48, 3 त्रिक 9. उत्तर काय येते? तर उत्तर येते 9 येते. आलं का लक्षात? उत्तर काय येते? 9 हे उत्तर येते. पुढचा असा जर प्रश्न पाहायचा झाला, 5/16चे 4% बरोबर किती? 5/16चे 4% बरोबर किती? काय करा, हे 5/16 हे चे, इथं काय येईल? गुणिले चिन्ह येईल. 4% हे 4, हे टक्केचं चिन्ह निघून गेलं, छेदामध्ये 100 आलं. 4 एक 4, 4 चोक 16. काय आलं? 5 छेदामध्ये 4 गुणिले 100 400. 5 भाग घाला, 5 एक 5, 45 0, 1/80 असं तर येईल उत्तर. किंवा हे 5 छेदामध्ये 400 आले, 4 एक 4, छेदामध्ये 100 ठेवण्यासाठी काय करायचं? 4 एक 4 0, 4 भाग घाला, 4 एक 4, दशांशामध्ये काढण्यासाठी 4 एक 4, 1 उरला, भाग जात नाही, दशांश दिला, 10 झाले, 4 दुनी 8, 2 उरले, भाग जात नाही, दशांश दिल्यामुळे 20 झाले तिथं, 4 पंचे 20 म्हणजे 1.25 भागिले 100. हे 100चे 2 शून्य कटले, तर हा अंक 2 इकडं आला, 2 अंकानं इकडं आला. 1 2 म्हणजे काय आलं? 0.0125 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? उत्तर काय येईल? अशा पद्धतीने येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. एक्सचे 20%, एक्सचे 20% बरोबर 480, तर एक्स बरोबर किती? एक्स बरोबर किती? आता पहा, एक्स चे म्हणजे गुणिले 20% म्हणजे 20 छेदामध्ये 100 बरोबर किती आहे म्हणाले? 480. तर एक्सची किंमत काढायची. तर एक्स बरोबर
हे 480, हे बरोबरच्या पुढचं बरोबर. हे 100 इथं भागिले होतं, इकडे जाऊन गुणिले झालं. हे गुणिले होतं 20, इकडे येऊन भागिले झालं. काय होईल? हे 20 × 20, 20 पंचे 100. x बरोबर 5 0 0, 5 न गुणायला 5 0 0, 5 48ला 0, हातचे 4, 5 × 20 आणि 4 24. काय आलं? 2400. एक्सची किंमत काय आली? 2400. पुढचा प्रश्न घेऊ आपण. 15% पगारात वाढ होऊन पगार 28,175 रुपये झाला तर मूळ पगार किती? पहा, हा प्रश्न कसा सोडवायचा आहे इकडे लक्ष द्या. काय झालंय? एका व्यक्तीची पगार होती, किती होती माहीत आहे का? नाही. त्याच्या पगारीमध्ये 15% वाढ झाली, म्हणजे 100ला 15 रुपये वाढले. तर त्याचा पगार किती झाला? 28,175. तर त्याचा मूळ पगार किती? तर पहा, या 15% वाढचा अर्थ काय होतोय? 15% वाढ म्हणजेच 100ला 15 रुपये वाढ, बरोबर आहे. म्हणजे 100ला 15 रुपये वाढ. मग त्याचा मूळ पगार, हे मूळ पगार होता 100 रुपये. 15% वाढ, 15% काय झालं? वाढ. मग 15% वाढून किती झाला पगार? मग त्याचा 115 रुपये, बरोबर आहे. 100ला 15 वाढले, 100 होता, 115 झाला. पुन्हा 28,175 त्याचा वाढीव पगार होता. तर मूळ पगार किती? अशा पद्धतीने त्रैराशिक मांडणी करायचं. तिरकस गुणाकार करा. हे 100 गुणिले 28,175 भागिले 115. आता 115 हे 23च्या पाड्यात येते. 23 भाग जाते का बघा. 5 भाग घालू आपण. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 5 25, 3 उरले, 31 झाले, 5 30, 1 उरला, 17 झाले, 5 त्रिक 15, 2 उरले, 5 5 25. 23 भाग घाला. 23 1 23, 23 दुनी 46, 56 मधून 46 गेले, 10 उरले, 130, 103 झाले, 10 उरले, 103, 23 चौक 92, 92, 103 मधून 92 गेले, 11 उरले, पुढं 5 आहे, 115 झाले, 23 5 1500. म्हणजे काय आला? हे 100 गुणिले 245 म्हणजे 245च्या पुढं हे 2 शून्य म्हणजे 24,500 रुपये त्याचा मूळ पगार. किती होता मूळ पगार? 24,500 रुपये पगार होता मूळ पगार. आलं का लक्षात? पुढं एका व्यक्तीचा पगार 49,000वरून एका व्यक्तीचा पगार 49,000 रुपयावरून 53,900 रुपये झाला. 53,900 रुपये झाला तर त्याच्या पगारात शेकडा वाढ किती? आता हा प्रश्न आपण 2 प्रकारे सोडवू शकतो. कसा? त्याचा पगार होता 49,000, तो वाढवून किती झाला? 53,900 रुपये. मग तर वाढ किती झाली हो त्याच्या पगारामध्ये? वाढ किती? तर काय करावं लागेल? हे 53,900 वजा
49,000 रुपये. बरोबर आहे. 0 0 9, 13मधून 9 गेले, 4 राहिले, हे 0. तर काय झालं, 4,900 रुपयाची वाढ झाली. कितीची वाढ झाली? 4,900 रुपयाची वाढ झाली. बरोबर आहे. तर आता 49,000 रुपये पगार होती, त्याला वाढ किती झाली? 4,900 रुपये. मग शेकडा वाढ म्हणजे 100 रुपयाला वाढ किती झाली? 49,000ला 4,900 वाढली, तर 100ला वाढ किती? काय करायचं? हे 100 गुणिले 4,900 भागिले 49,000. हे 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले, 49 1 49, 49 1 49, 0. हा शून्य कटला, हा शून्य कटला. उत्तर काय आहे? त्याची वाढ झाली 10%. किती वाढले त्याला? 10% एवढी वाढ झाली. आलं का लक्षात? आता हा प्रश्न असाही सोडवू शकतो आपण. त्याची पगार 49,000 रुपये होती, वाढवून किती झाली? 53,900 रुपये झाली. मग त्याची पगार 100 होती, वाढवून किती होईल? 100ची किती होईल? हे 100 गुणिले 53,900 भागिले 49,000. काय करा? हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, इथला 1 शून्य कटला, इथला 1 शून्य कटला. काय राहिले? 539 भागिले 49. 7 भाग जाते, 7 7 49, 7 7 49. 53मधून 49 गेले, 4 उरले. किती उरले? 4 उरले. 7 7 49. पहा, 7 1 7, 7 1 7. इथला 1 शून्य राहिला, आणखी हे 1 शून्य राहिला आहे. हे 770 झालं. 7 न भागलं तर 7 1 7, 7 1 7 0. काय झाली? ही 100ची किती झाली? 110 झाली. मग वाढ किती झाली? वाढ किती? तर 110 वजा 100, 10%ची वाढ झाली. असाही आपण प्रश्न सोडवू शकतो. आलं का लक्षात? हे 2 शून्य कटले, हे 2, इथला 1 कटला, म्हणजे इथं काय राहिले? 5,390 राहिले भागिले 49. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी पहा. प्रश्न काय आहे? या व्यक्तीचा, ही एक व्यक्ती आहे, त्याचा पगार या व्यक्तीपेक्षा 25%ने जास्त आहे. या व्यक्तीचा पगार या व्यक्तीपेक्षा 25%ने जास्त आहे. म्हणजे चा कमी आहे, चा जास्त आहे, 25%. तर चा पगार पेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल? पहा, तुम्हाला मी सांगतो. पहा, चा पगार पेक्षा 25% जास्त आहे. बरोबर आहे. चा पगार च्या 25%. मग चा पगार जर 100 असेल, चा पगार 100 असेल, तर चा पगार किती हो? 25% जास्त म्हणजे 125. चा पगार 100 असेल तर चा पगार 125. आलं का लक्षात? मग आपल्याला काय म्हणते? हे जास्त आहे, आलं इथपर्यंत. पुन्हा काय म्हणते? चा पगार पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? चा पगार पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? तर पहा, या ठिकाणी आपण ह्या चा पगार पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे म्हणते. किती टक्क्यांनी कमी आहे? आता या ठिकाणी आपल्याला चा पगार 125 मिळाला आहे. चा पगार आपल्याला किती मिळाला आहे? 125 मिळाला आहे.
अचा पगार 125 आहे. ज्या वेळेस आपल्याला आता बचा पगार किती टक्क्यांनी कमी आहे हे काढायचे. तर काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो. सगळ्यात सोपं पहा, ह्या बचा पगार काय करायचं, बचा पगार 100 रुपये असताना अचा किती झाला, 25% वाढ म्हणजे 125 झाला. बरोबर आहे. मग आता ह्या अचा पगार 100 असताना बचा किती असेल, मग ह्याचा 100 असताना 125 झाला, कमीच आहे की हो. मग ह्याचा 100 असताना 100पेक्षा सुद्धा कमी येईल ना आता हे. तर मग काय करायचं, हे तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 100 भागिले 125 भागिले 125. 25 चोक 100, 25 पाचा 125, 5 एक 5, 5 दुनी 10, 0. म्हणजे काय झाला, 20 चोक 80 पगार आहे बचा. बचा पगार किती आहे, 80 आहे. मग आता किती टक्क्यांनी कमी आहे, 80 आहे. म्हणजे मग हे 100 होता अचा, त्याच्यातून हे 80 गेले, तर हा 20% कमी आहे. ह्याचा पगार किती आहे, 20% कमी आहे. आलं का लक्षात, 20% कमी आहे. असा हा प्रश्न सोडवायचा. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी. प्रश्न काय आहे तर वेदांतला, हे वेदांत आहे, आर्यनपेक्षा 20% गुण कमी मिळाले. आर्यनला जास्त आहेत, वेदांतला कमी आहेत, हे कळालं तुम्हाला. तर आर्यनला वेदांतपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले पहा. हे वेदांत आहे, हे आर्यन. ह्या वेदांतला आर्यनपेक्षा 20% गुण कमी मिळाले. कुणाला, वेदांतला. कुणापेक्षा, आर्यनपेक्षा. मग आपण काय करू, हे आर्यनला 100 गुण मिळाले, त्याच्यापेक्षा 20% गुण वेदांतला कमी मिळाले. वेदांतला किती मिळाले, 80 मिळाले. वेदांतला 80 मिळाले. बरोबर आहे. तर मग पुढं काय म्हणते, ह्या वेदांतपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले आर्यनला. मग वेदांत जर 100 असेल तर आर्यन किती, वेदांत जर 100 असेल तर आर्यनला किती मिळाले. मग कारण की ह्याचे पूर्ण आपण 100 धरले, तर मग ह्या 100पेक्षा ह्याला जास्त पाहिजे. मग तिरकस गुणाकार करा. हे 100% म्हणल्यामुळं आपण 100 घेतलेलं आहे, तर गुणिले 100 भागिले 80. हे 0 कटला, हे 0 कटला, 2 चोक 8, 2 पंचे 10, 4 एक 4, 4 दुनी 8, 0, 20 पंचे 4 दुनी 8. एक मिनिट, 2 चोक 8, 4 दुनी 8, 2 उरले, 4 पंचे 20 झाले. इथं 25 पाचा 125, 125. मग फरक कितीचा आला आता, हे 125 आर्यनला आणि वेदांतला किती, 100. म्हणजे 25% जास्त गुण मिळाले त्याला. 25% जास्त गुण मिळालेले आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला पुढचा प्रश्न काय आहे, मोबाईलची किंमत. मोबाईलची किंमत 25% वाढवली. काय केली, 25% वाढवली. तर नवीन किंमत पुन्हा, तर नवीन किंमत पुन्हा मूळ स्थितीमध्ये आणण्यासाठी नवीन किंमत पुन्हा
स्थितीमध्ये आणण्यासाठी कितीने कमी करावे? कितीने कमी करावे? पहा, प्रश्न काय म्हणते, मोबाईलची किंमत 25% वाढवली तर नवीन किंमत म्हणजे मोबाईलची मूळ किंमत आपण 100 रुपये समजा, मग त्याच्यामध्ये 25% वाढ झाली. किती झाली? 25% वाढून 125 रुपये. बरोबर आहे. मग हे 125 रुपये किंमत पुन्हा मूळ स्थितीत आणायची तर कितीने कमी करावी लागेल? तर कितीने कमी करावी लागेल? तर पहा, असाच प्रश्न आपण आता वर जर सोडवला का तसाच. मोबाईलची किंमत मूळ किती होती? 100 होती. हे 25% काय झाली? वाढ झाली. वाढ झाल्यावर किती झाली? ही 125 झाली. बरोबर आहे. पुन्हा ह्याची किंमत आपल्याला 100च करायची, तर किती टक्क्यांनी कमी करावं लागेल? किती टक्क्यांनी कमी करावं लागेल? तर काय करायचं, हे तिरकस गुणाकार 100 गुणिले 100 भागिले 125. 25 पाच्या 125, 25 चोक 100, 5 एक 5, 5 दुनी 10, शून्य काय झाले? 20 चोक 80 रुपये होईल तिचे. म्हणजे 80 म्हणजे फरक कितीचा पडला? 100 वजा 80 म्हणजे 20% कमी करावं लागेल. ते 20% काय होईल? ते कमी करावं लागेल. 20% कमी करावे लागेल. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पहा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, टीव्हीची किंमत 15% वाढवली. पहा, टीव्हीची किंमत 15% वाढवली. 15% वाढवली व काही दिवसांनी 15% कमी केली. व काही दिवसांनी 15% कमी केली तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल की जास्त होईल की जास्त? आता पहा, अशा प्रश्नामध्ये 15% वाढले, 15% कमी झाले, म्हणजे वाढ आणि कमी तेवढीच आहे. अगोदर वाढले पुन्हा कमी झाले, तर ह्याच्यामध्ये नेहमी काय होते? मूळ किमतीपेक्षा ती कमीच होते. पुन्हा का कमी होते? पहा इकडं, टीव्हीची किंमत 15% वाढवली. ही टीव्हीची मूळ किंमत होती 100. मग काय केले? त्याच्यामध्ये 15% वाढ केले. 15% वाढून किती झाली? ती 115. बरोबर आहे, 115 झाली. मग पुन्हा काय केले? ह्या 115चे 15% कमी केले. 115चे 15% कमी केले म्हणजे 115 किंमत झाल्यावर पुन्हा 15% कमी केले. 115चे म्हणजे गुणिले 15% म्हणजे 15/100. हे काय होईल? 5 जर भाग घातला तर 5 त्रिक 15 आणि इथं काय येईल? 5 दुनी 10, शून्य. किंवा आपण काय करू, हे अशाला असंच ठेवू आणि मग सोपं जाईल आपल्याला.
15 पाच्या 75ला 5 हातचे किती आले 7, 15 एक 15, 15 आणि 7 22ला 2 हातचे किती आले 2, 15 एक 15 आणि 2 17 छेदामध्ये 100. हे 2 शून्य कटले, हे इथं आला. 15 पाच्या 75ला 5 हातचे 7, 15 एक 15, 15 आणि 7 22ला 2 हातचे 2, हातचे 2, 15 एक 15 आणि 2 17. म्हणजे 17.25 काय केले ते कमी केले. आपल्याला किती कमी झाले हे 17.25 कमी कशातून 115चे. मग ही 115 वजा 17.25 वजा बाकी करा 0 0. 10मधून 5 गेले 5 राहिले, इथं राहिले 9, 9मधून 2 गेले 7 राहिले, दशांश जशाच तसं इथला हातचा इकडे गेला तर इथं राहिले 4, 14मधून 7 गेले 7 राहिले, इथं राहिले 10, 10मधून 1 गेला 9. तर काय राहिलं 97.75 एवढी किंमत होईल. तर मूळ किमतीपेक्षा म्हणजे हे 100 वजा 97.75, हे 10मधून 5 गेले 5 राहिले, इथं राहिले 9, 9मधून 7 गेले 2 राहिले, दशांश 9मधून 7 गेले 2 राहिले, 9 9 2.5 2.25 ने कमी होते ते 2.25 ने कमी होते. आता ह्याचं तुम्हाला हाच प्रश्न आपण थोडासा वेगळ्या पद्धतीनं कसा सोडवायचा मी सांगतो तुम्हाला. ह्याची एक ट्रिक आहे. काय आहे त्याची ट्रिक? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, प्रदीपने एक गाडी 1,00,000 रुपयाला खरेदी केली. गाडीचा भाव दरवर्षी 15% कमी होतो. तर 2 वर्षानंतर त्या गाडीला विकल्यास एकूण किती रुपये मिळतील? एकूण किती रुपये मिळतील? पहा, हा प्रश्न आपल्याला 2 प्रकारे सोडवता येतो. कसा? पहा, एक गाडी 1,00,000 रुपये किंमत आहे तिची. तिचा गाडीचा भाव दरवर्षी 15% कमी होतो. 2 वर्षानंतर किती? 2 वर्षानंतर गाडीला विकल्यास एकूण किती रुपये मिळतात? तर पहा, %15 कमी म्हणजे 100ला 15 रुपये कमी दरवर्षी. मग पहिल्या वर्षी पहा, पहिल्या वर्षी 10% कमी. मग काय होईल? ही 100ची किंमत काय होईल? 100 रुपये किंमत असताना 10% कमी झाली म्हणजे 90 रुपये झाली. मग तिची किंमत 1,00,000 रुपये असताना किती होईल? ते 90,000 होईल. ही 1,00,000 1 2 3 4 5 गुणिले 90 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 2 3 आणि हे 1 4. 9 गुणिले 10,000 म्हणजे 90,000 रुपये ही झाली
पहिल्या वर्षी तिची किंमत, बरोबर आहे, पहिल्या वर्षी 90,000 झाली. मग 2 वर्षानंतर म्हणले, मग दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% कमी. तर हे 90,000ची पुन्हा 10% कमी करायचं. म्हणजे काय होईल, हे 100 असताना 10% कमी म्हणजे किती झाली, 90 झाली. मग 90,000 असताना किती झाली, तिरकस गुणाकार करा. हे 90,000 गुणिले 90 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 9 गुणिले 9, 9 9 81. हे 2 आणि हे 1 0, 81,000 रुपये तिची किंमत होते. किती होते, 81,000 रुपये किंमत होते. हाच प्रश्न आपल्याला दुसऱ्या वेगळ्या पद्धतीनं पण सोडवता येतो. कसा येतो पहा. पहिल्या वर्षी 15 कमी झाली, दुसऱ्या वर्षी 15 कमी झाली. तर पहा कसा सोडवायचा. पहा दुसऱ्या पद्धतीनं हा प्रश्न कसा सोडवायचा. आपल्याला काय म्हणते, त्या गाडीची मूळ किंमत होती 1,00,000 रुपये, बरोबर आहे. ती दरवर्षी 15% कमी होऊ लागली किंमत. तर आपल्याला 2 वर्षानंतर विचारले. ह्या 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. कोणकोणत्या, गाडीची मूळ किंमत, ही गाडीची किंमत आहे ही 1,00,000 रुपये, दरवर्षी 15%ने कमी होऊ लागली. आता 2 वर्षानंतर तिची किंमत विचारली. तर काय करायचं माहिती आहे का, एक लक्षात घ्या. 15% कमी म्हणजे 100 रुपयाला 15 रुपये कमी म्हणजेच किती झाली, हे 85 रुपये. 85 रुपये आलं का लक्षात. मग काय करायचं, त्या गाडीची मूळ किंमत ही 1,00,000, 4 5 गुणिले कमी होऊ लागले म्हणजे किती होऊ लागले आहे, 100ला 15 रुपये कमी म्हणजे 85. हे 85 भागिले 100. हे पहिला वर्ष झाला. आपल्याला किती, 2 वर्षानंतर गुणिले हे दुसरा वर्ष, पुन्हा 15% कमी होऊ लागले म्हणजे 100 पैकी 85 होऊ लागले, बरोबर आहे. तर पहा मग काय करायचं, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. काय राहिलं, 10 गुणिले 85 गुणिले 85. हे 10 गुणिले ह्या 85 गुणिले 85 म्हणजे 85चा वर्ग म्हणजे 5 5 25, 5 5 25 आणि 8 9 72. मग काय झाली ही किंमत, पहा आपली वर चुकलेलं आहे गणित. हे 7,225 आणि त्याच्या पुढे एवढं शून्य म्हणजे 72,250 रुपये 2 वर्षानंतर त्या गाडीची किंमत होते. आता इथं आपण वर काय केले माहिती आहे का, इथं पहा, इथं आपलं चुकलेलं आहे. 100ला 15 कमी म्हणजे 100ची पहिल्या वर्षी 15% कमी आहे. इथं पहिल्या वर्षी 15% कमी म्हणजे इथं किती झाली, ही 90 होणार नाही, 85 होते. किती होते, 85. मग काय होईल, ही इथं येते 85 म्हणजे हे इथं काय येते, 85,000 येते. हे 85,000. पुन्हा इथं 15% कमी आहे म्हणजे 100ची इथं काय होईल, 10% नाही, आपण 10% कमी करून केले, 85 येते. इथं काय येते, 85. मग इथं काय येते, हे इथं काय येते बघा, हे 85,000 येते. इथं हे 85,000 गुणिले 85 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता 85चा वर्ग किती येते, 72 25 येते आणि हे 1 शून्य म्हणजे 72,250 रुपये झाले. हे 72,250. मग इथे 72,250 आलं का, या पद्धतीने करायचं. आलं का लक्षात. चला पुढचा प्रश्न घेऊ.
पुढचा प्रश्न काय पहा, 5/6.2/3 बरोबर शेकडा किती? म्हणजे ही 5/6.2/3 आपल्याला शेकडा काढायचे. तर काय करायचं माहिती आहे का, ह्याला हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे 6.2/3 आहे, ह्याला अपूर्णांकात रूपांतर केलं तर 3 संग 18, 18 आणि 2 20, 20/3 येते. म्हणजे 5/20/3 शेकडा किती म्हणजे गुणिले 100. मग काय होईल हे या ठिकाणी पहा, हे 5/20 आता 20/3 आले. तर काय होईल हे 5 गुणिले 3/20 हे इकडे जाऊन काय होईल, ह्याला आपण जर हे केलं तर हे आपण पाहायचं असं 5/20/3 गुणिले 100 आहे. ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. हे भागिले आहे. ह्या भागिलेचा गुणाकार व्यस्त 5.1 हे गुणिले ह्याचा गुणाकार व्यस्त 3/20 गुणिले 100. कळालं का, तुमच्या लक्षात आलं का? अशा पद्धतीने हे करायचं. 20×1 20, 20×5 100, 5 गुणिले 3 गुणिले 5, 5×5 25, 25×3 75, 75% हे उत्तर येते. आले. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय पहा, x संख्येचे 10% हे y संख्येच्या 25% समान आहे. म्हणजे एक्सचे जेवढे 10% आहेत तेवढेच वायचे 25% हे दोघं काय समान आहे. तर हे विधान खालीलपैकी कोणत्या पर्यायात आहे? खालीलपैकी कोणत्या पर्यायात आहे? पहा, पर्याय काय? पहिला 2x बरोबर 3y, दुसरा पर्याय आहे 4x बरोबर 10y, तिसरा पर्याय आहे 2x बरोबर 6y, चौथा पर्याय आहे x बरोबर y. तर पहा कसा सोडवायचा हा प्रश्न. एक्सचे 10% हे एक्सचे 10% बरोबर वाय समान आहे म्हणते ना, म्हणून आपण बरोबर चिन्ह घेतलं. एक्सचे 10% जेवढे असतील तेवढेच वायचे 25% आहेत. तर वायचे 25%. तर काय होईल, हे एक्सचे म्हणजे गुणिले 10%, 10%चं चिन्ह निघून गेलं, छेदात 100 आलं, बरोबर वायचे गुणिले 25% म्हणजे 25/100. तर पहा आता इथं काय होईल, आपण काय करू माहिती आहे का, हे एक्सला किंवा हे काय होईल 10×1 10, 10×10 100, एक्स छेदामध्ये 10 बरोबर 25×1 25, 25×4 100, y/4. मग आता आपण काय करू माहिती आहे का, आपल्याला ह्या पर्यायातलं विधान शोधायचे. हे 4 इकडं आणू, 4x बरोबर हे 10 तिकडं नेलो 10y, 4x बरोबर 10y. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न घेऊ. काय आहे पुढचा प्रश्न पहा, एका गावची लोकसंख्या सध्या 25,000 असून एका गावची लोकसंख्या सध्या 25,000 असून ती दरवर्षी
दरवर्षी 10% कमी होते तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती? पहा, एक गाव आहे, त्या गावची लोकसंख्या सध्या 25,000 आहे. ती दरवर्षी 10% कमी होते. 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? आता पहा, 10% कमी म्हणजे 100ला 10 कमी म्हणजेच किती होईल? 90 होईल. बरोबर आहे. तर पहा, तुम्हाला 2 प्रकारे हा प्रश्न मी सांगणार आहे. समजा हे पहिला वर्ष पहिला, त्या गावची लोकसंख्या 100 होती, 10% कमी झाली म्हणजे ती किती झाली? 90 झाली. तर मग 25,000 होती, तर 25,000ची किती झाली? ही 25,000 गुणिले 90 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता इथं काय राहिलं? 250 गुणिले 90 गुणाकार करा. हे 2 शून्य इथं ठेवले हे, आणि 25 नम्मे 250 म्हणजे 22,500 झाली पहिल्या वर्षी. बरोबर आहे. पुन्हा वर्ष दुसरा 100ची किती झाली? 90 झाली. तर मग 22,500ची पुन्हा 10% कमी दुसऱ्या वर्षी, म्हणजे 100 असताना 10% कमी म्हणजे 90 झाली. मग 22,500 असताना किती? हे 22,500 गुणिले 90 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. हे 90चा शून्य इथं ठेवला. 9 45ला 5 हातचे 4, 9 दुणे 18 आणि 4 22ला 2 हातचे 2, 9 दुणे 18 आणि 2 20, 20,250 झाली दुसऱ्या वर्षी. बरोबर आहे. आता वर्ष तिसरा, तुम्हाला मी आता ह्याची ट्रिक सांगणार आहे. ह्याची एवढं झाल्याच्या नंतर 100 होती, त्याची 90 झाली, तर 20,250ची किती झाली? हे 20,250 गुणिले 90 भागिले 100. मग काय होईल? हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटले, 2 शून्य कटले. 9 45ला 5 हातचे 4, 9 दुणे 18, 18 आणि 4 22ला 22 इथं शून्य आल्यामुळं, आणि 9 दुणे 18 काय झाली? ती 18,225 होईल. किती होईल? 18,225 होईल. तर आता ह्याची ट्रिक काय पहा. त्या गावची लोकसंख्या किती आहे? 25,000 आहे. मग दरवर्षी ती 10% कमी होते, म्हणजे 10% कमी म्हणजे 100 असली तर 90 होते. असं किती वर्ष होते? 3 वर्षाची काढायची. तर हे 3 वेळेस 90/100. 90/100 काय घेतलं? 10% कमी झाले. 100 असताना 10% कमी म्हणजे 90. हे 90/100. मग हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे कटला, हे कटला. 1 2 3 शून्य आहेत. इथे 1 2 3, हे 3 शून्य कटले, 1 2 3 हे कटले. इथं काय राहिलं? 9 1 9, 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे 9चा घन. 9चा घन किती येते? 729 गुणिले काय राहिलं? 25 गुणिले काय? 25. हे 9चा घन. 25 नम 250ला 5 हातचे किती आले? 22. 25 दुनी 50, 50 आणि 22 किती होतात? 72. 72ला 2 हातचे किती आले? 7. 25 7 पावणे 200. पावणे 200 म्हणजे 175. 175 आणि 7 182. हे आलं 18,225. इथं बी आलं, इथे आलं का? अशा पद्धतीने हे आपण एकदम शॉर्टमध्ये हा प्रश्न सोडवू शकतो. आलं का लक्षात? चला, या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.
लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. परत संध्याकाळच्या तासिकेमध्ये जरूर भेटू आपण. संध्याकाळच्या तासिकेमध्ये आपण भेटू. या ठिकाणी थांबू. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.